भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडवरती गोळीबार। उल्हासनगरमधल्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची घटना। शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघांना अटक, 6 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी गोळ्या मारायला सांगितलं का? गोळीबार प्रकरणामध्ये फडणवीसांचा संबंध काय? सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचं उत्तर। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा करेल, विजय वडेट्टीवारांची बोथरी टीका। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मध्यरात्री गोळीबार, जुन्या वादातनं परिसरात गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबार करून आरोपी फरार। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केली घोषणा। राज्यात 90% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा। आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाईल। आज अहमदनगर इथे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। या मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेते हजर असतील। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवलं जातंय। हरिभाऊ राठोड यांचा भुजबळ आणि तायवाडींवरती टीकास्त्र, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका। उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर, यावेळी संवाद यात्रेतनं कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी घेतलं सिद्धरामेश्वराचं दर्शन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, नार्वेकर यांच्या नावे तोतया इसमाकडनं फोनवरनं पैशांची मागणी, 2 जणांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्ह्याची नोंद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा गोंधळ, रामायणातल्या कलाकारांच्या जीवनावरचा नाटकाचा प्रयोग उधळून लावला, नाटकातल्या कलाकारांना अभाविप कार्यकर्त्यांकडनं मारहाण, रामायणाचा विपर्यास केल्याचा आरोप। पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र प्रमुखांसह 6 जणांना अटक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरनं वाद, दिग्दर्शक, कलावंत, ललित कला केंद्र प्रमुख डॉक्टर भोळेंना अटक। आजपासून जळगावच्या अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात। यात विद्रोही साहित्याचं लिखाण करणारे अनेक साहित्यिक सहभागी। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 40% पाणीसाठा, धरणात केवळ 20 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक, त्यामुळे येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू। गोंदियामध्ये विदेशी पक्ष्यांचं आगमन, रेड क्रेस्टेड पोचार्ड हे पक्षी गोंदियात, विदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी मित्रांची गर्दी। नाशिक जिल्ह्यातील जवान संदीप मोहितेंना लडाखमध्ये हौतात्म्य, जवान संदीप मोहिते यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी, भारत मातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर। 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राम मंदिरात 11 कोटींचं दान, तर आतापर्यंत 25 लाख भाविकांनी घेतलं रामरायाचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।